चला विद्यार्थी मित्रांनो, आपण बुद्धिमत्तेचे पहिले प्रकरण या ठिकाणी पाहत आहोत. वेगळे पद शोधा. सुरुवातीला आपण 60 पर्यंत उदाहरणं पाहिलेली. आता आपण 61व्या क्रमांकाचं उदाहरण पाहू. पहा, पर्याय क्रमांक ए मध्ये मेथी, बी मध्ये लसूण, सी मध्ये भोपळा आणि पर्याय क्रमांक डी मध्ये पेरू. आता तुमचे हे लक्षात आलं असेल, मेथी, लसूण, भोपळा हे काय आपले पालेभाज्यामध्ये येतं. फक्त पर्याय क्रमांक डी हे पेरू हे काय फळ आहे, म्हणून या ठिकाणचं पर्याय क्रमांक डी या ठिकाणचा वेगळा पर्याय असणार आहे. या ठिकाणी याला व्यवस्थित या ठिकाणी गोल करायचे. चला तर आता 62व्या क्रमांकाची आकृती पाहू. तुम्हाला या ठिकाणी 4 पर्याय दिसतात एबीसीडी. सुरुवातीला ए मध्ये काय दिसतंय, हा चौरस चारही ठिकाणी सेम आहे, पण या ए मध्ये काय एक ॲरो आहे, बी मध्ये सुद्धा एक ॲरो आहे, सी मध्ये सुद्धा काय एक ॲरो आहे, पर्याय क्रमांक डी मध्ये एक ॲरो असून त्या ॲरोच्या खालच्या बाजूला काय इथं एक छोटंसं असं वर्तुळाचं चिन्ह आहे. तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की पर्याय क्रमांक ए असेल, बी असेल आणि सी असेल, हे काय रे सेम आहे. फक्त हे जे ॲरो आहे याची ही साईड आहे, याची वरती आहे, याची या साईडला आहे, म्हणजे उजव्या साईडला ती ही डाव्या साईडला ही वरती जाते. फक्त पर्याय क्रमांक डी मध्येच काय एक ॲरो असून त्या ॲरोला खालच्या भागाला या ठिकाणी असा वर्तुळासारखं एक छोटं वर्तुळ त्या ठिकाणी आहे. म्हणून तुम्हाला लगेच या आकृतीचं तुम्ही जर निरीक्षण केलं तर तुम्हाला लगेच या ठिकाणी पर्याय क्रमांक डी हे वेगळं उत्तर आहे. त्याच्यामुळे याला काय करायचंय, या ठिकाणी व्यवस्थित गोल करायचंय. आता आपण 63वी आकृती पाहू. सुरुवातीला तुम्हाला एक दिसल, या प्रत्येक आकृतीमध्ये पर्याय क्रमांक ए असेल, बी असेल, सी असेल आणि डी असेल, यामध्ये एक ट्रायंगल दिसतो. ट्रायंगल मध्ये काय समान 2 भाग होऊन त्याला मध्यरेषा या ठिकाणी काढलेली आहे. तसाच पर्याय क्रमांक बी मध्ये सुद्धा काय एक ट्रायंगल असून त्याला या ठिकाणी 2 भाग करून मध्यरेषा काढलेली आहे. या ठिकाणी सुद्धा पर्याय क्रमांक सी मध्ये एक ट्रायंगल असून त्याला मध्य करून त्या ठिकाणी एक रेषा विभागलेली आहे. तसंच पर्याय क्रमांक डी मध्ये तुमच्या ही गोष्ट लक्षात आली असेल, इथं ट्रायंगल आहे, पण या ट्रायंगलची ही जी बाजू आहे, ही जी साईड आहे, ही या ठिकाणी याच्यामध्ये एक तर मध्य नाही आणि फक्त त्याच्या दोन्ही बाजू काय झालेले या ठिकाणी या पर्यायापेक्षा तुम्हाला वेगळ्या दिसतात. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी ए या ठिकाण आपलं डी या ठिकाणचं उत्तर होणार. त्याला व्यवस्थित असं काय करायचं, गोल करायचं. चला तर आपण समोरचं पाहू. चला तर आता आपण 64व्या क्रमांकाची आकृती पाहू. पहा, पर्याय क्रमांक ए मध्ये काय दिसतं तुम्हाला, एक षटकोन टाइप मधली एक आकृती दिसते. त्याला या ठिकाणी एक ॲरो दिसतो, वरतून एक रेष दिसते. तसं बी मध्ये एक षटकोन ॲरो आणि या ठिकाणी सुद्धा एक रेष दिसते. सी मध्ये सुद्धा षटकोन ॲरो आणि एक रेषा दिसते. तसं डी मध्ये सुद्धा काय षटकोन एक ॲरो आणि रेषा दिसते. तुमच्या ही गोष्ट हा तर आता तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की पर्याय क्रमांक ए असेल, बी असेल, सी असेल आणि डी असेल, यामध्ये तुम्हाला सरळ सरळ एक पर्याय वेगळा दिसतो. कोणता ते आपण पाहू. आता पहा, जसा घड्याळाचा काटा या ठिकाणी उजवीकडून फिरतो, तसाच या आकृतीमध्ये डावीकडून फिरताना सुद्धा काही आकृती आहे आणि काही उजवीकडून फिरताना सुद्धा आकृती आहे. तर तुमच्या ही गोष्ट लक्षात आली असेल, आहे सगळं सेम दिसतंय, पण पर्याय क्रमांक ए असेल, पर्याय क्रमांक बी असेल आणि पर्याय क्रमांक डी असेल, यामध्ये घड्याळाचा काटा या ठिकाणी डावीकडून फिरताना या पोझिशन मध्ये दिसते. पहा, या ठिकाणी इथून इकडे चाललंय, परत ही आकृती इकडे झाली, परत ही आकृती या ठिकाणी इकडे झाली. फक्त पर्याय क्रमांक सी असा आहे की तो उजवीकडून जसा घड्याळाचा काटा फिरतो तसं ही आकृती या ठिकाणी तुम्हाला फिरताना दिसते. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक सी याचं उत्तर असणार आहे. काळजीपूर्वक आकृत्यांचं निरीक्षण करायचं, त्याच वेळेस तुमच्या लक्षात येईल की याचं उत्तर काय. पहा, आता 65व्या नंबरची आकृती तुम्हाला या ठिकाणी वाय टाईप मधली एक आकृती आहे. प्रत्येक ठिकाणी वाय टाईप मधली. हे वाय इथं छोटं सर्कल आहे, त्यानंतर हे वाय इथं छोटं सर्कल आहे, यानंतर हे वाय आहे पण इथे या ठिकाणी त्रिकोण दिसतोय, त्यानंतर हे वाय याच्या साईडला काय आहे एक वर्तुळ. तुमच्या ही गोष्ट लक्षात आली असेल की पर्याय ए असेल,
बी असेल आणि डी हे सेम आहे, फक्त पर्याय क्रमांक सीच या ठिकाणचं काय वेगळं आहे. कारण काय की त्याचं जे टोक आहे या ठिकाणी जसं वर्तुळ आलेले तसं या ठिकाणी काय आलेले रे, त्रिकोण आलेलं आहे, म्हणून या ठिकाणचा पर्याय क्रमांक सी वेगळा असणार आहे. चला तर आता 66वी आकृती पाहू. या ठिकाणी ए मध्ये काय दिसतंय, षटकोन दिसतोय. या ठिकाणी एक काटकोन याला एक वेगळ्या पद्धतीची आकृती. तुमच्या हे लक्षात आलं असेल की पर्याय ए असेल, बी असेल, सी असेल आणि डी असेल. काय पर्याय क्रमांक ए मध्ये ही सगळी आकृती काय जोडलेली आहे. पर्याय क्रमांक बी मध्ये सुद्धा काय या ठिकाणी ही पण जोडलेली आहे. पर्याय क्रमांक सी मध्ये काय ही पण जोडलेली. फक्त पर्याय क्रमांक बी मध्ये असं आहे की याच्या दोनच बाजू आहे, फक्त ते एकाच ठिकाणी जोडलेले आहे आणि बाकीची जी असेल ही प्रत्येक ठिकाणी म्हणजे आकृती पूर्ण झालेली, फक्त हीच आकृती जी ही काय या ठिकाणी एकाच ठिकाणी जोडलेली आहे. म्हणून या ठिकाणी तुम्हाला आकृती पाहत असताना लगेच या ठिकाणी वेगळी दिसेल. कारण काय की ती एका ठिकाणी जोडलेली आहे, म्हणजे ती आकृती पूर्ण झालेली नाही. म्हणून पर्याय क्रमांक बी या ठिकाणचं उत्तर असणार आहे. आता 67वी आकृती पाहू आपण. या ठिकाणी पर्याय ए मध्ये 8 दिलेले, बी मध्ये 27 दिलेले, सी मध्ये 64 दिलेले आणि डी मध्ये 25 दिलेले. आता तुमच्या ही गोष्ट लक्षात आली असेल की हा जो 8 आहे हा कशाचा घन आहे, हा 2 चा घन आहे, हा 27 3 चा घन आहे, हा 64 4 चा घन आहे आणि हा 25 हा घन नसून हा वर्ग आहे. कशाचा, 5 चा वर्ग. आता तुम्ही ए मध्ये घन आहे, बी मध्ये घन आहे, सी मध्ये सुद्धा घन आहे, फक्त पर्याय क्रमांक डी मध्येच काय वर्ग आहे, म्हणून या ठिकाणी 5 चा वर्ग 25 येतो, म्हणून या ठिकाणी गोल करायचं. आता 68वी पहा. पर्याय क्रमांक ए मध्ये बी आहे, पर्याय क्रमांक बी मध्ये एम आहे, पर्याय क्रमांक सी मध्ये एस आहे, पर्याय क्रमांक डी मध्ये ए. आता ए असल, बी असल आणि सी असल, हे काय आहेत रे, आपण त्याला व्यंजनच म्हणतो. काय म्हणतो, व्यंजन. आणि पर्याय क्रमांक हे तिन्ही व्यंजन आहे, ए बी सी. आणि पर्याय क्रमांक डी हा काय स्वर आहे, म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी ए हा वेगळा होणार आहे. चला तर आता 59वी आकृती पाहू. पहा, सुरुवातीला ए मध्ये जानेवारी दिलेला आहे, बी मध्ये मार्च दिलेला आहे, सी मध्ये मे दिलेला आहे आणि पर्याय क्रमांक डी मध्ये काय त्या ठिकाणी श्रावण हा एक शब्द लिहिलेला आहे किंवा तो महिना आहे. पहा, जानेवारी असेल, मार्च असेल आणि मे असेल, हे काय आपले इंग्रजी महिने आहेत आणि श्रावण हा काय आपला मराठी महिना असल्यामुळं त्या ठिकाणी काय पर्याय क्रमांक डी हे वेगळं पद राहणार आहे. कारण ए असेल, बी असेल, सी असेल, हे इंग्रजी महिने आहेत, फक्त श्रावण हा डी ऑप्शन आहे, तो मराठी महिना असल्यामुळे या ठिकाणी तो वेगळा होणार आहे. चला आता समोरचं पाहू. चला तर आता आपण या ठिकाणी शेवटचं उदाहरण पाहणार आहोत. 70. पहा, पर्याय क्रमांक ए मध्ये काय के एम टी, बी मध्ये टी एम के, त्यानंतर सी मध्ये बी आर टी आणि पर्याय क्रमांक डी मध्ये एम के टी. आता या अगोदर आपले बरेचसे उदाहरणामध्ये आपण या ठिकाणी असं नाही, पण याच्या आधारावर त्या ठिकाणी बरेचसे उदाहरणं घेतलेले. आता तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. सुरुवातीला पर्याय क्रमांक व्यवस्थित वाचून घ्यायचा, बी असेल, सी असेल आणि डी असेल. तुम्ही आता या प्रश्नाचं उत्तर आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये द्यायचंय. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.